यानंतर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। मयत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निर्गुणपणे करण्यात आली आणि त्याच्या निषेधार्थ आष्टी तालुक्यातल्या या नगरबीड कल्याण रस्त्यावर रस्ता रोको करण्यात आले। आपल्यासोबत सर्व आंदोलक आहेत, त्यांच्याशी बोलूया। कशा पद्धतीने काय मागणी, कशासाठी हा रस्ता रोको आहे, काय सांगा? आमची मागणी याच्यामध्ये अशी आहे की मस्साजोगचे जे कर्तृत्ववान सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या मृत्यूच्या पश्चामध्ये त्यांचं कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून आमची म्हणणं आहे की कुटुंबातील एका वारसाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे। दुसरी आमची मागणी अशी आहे की याच्यामध्ये जे काही मारेकरी आहेत या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। याच्यामधले जे काही खरे मारेकरी आहेत, याच्यामध्ये राजकारण न होता जे खरे मारेकरी आहेत यांना तातडीने अटक करा। आमची याच्यावरून पुढची अशी मागणी आहे की बदलापूरमध्ये जसं पोलिसांनी न्याय दिला, त्या जी काही तिथं हत्या घडली एका लहान मुलीची, त्याच्यामध्ये ज्या आरोपींना ज्या पद्धतीने पोलिसांनी एन्काउंटर केलं, पोलिसांनी अगदी तसंच याच्यामध्ये कारवाई करावी, परंतु याच्यामध्ये राजकारण होऊ नये अशी आमची मागणी आहे। दुसरी आमची अशी मागणी की सामाजिक कार्यकर्ते जे वाल्मिकांना कराड, तर त्यांना त्यांच्यावर जी काही खोटा गुन्हा दाखल झालेला आहे खंडणीचा, तो 100% खोटा आहे। आमचे सगळे बीड जिल्ह्यावर अशी म्हणणं आहे, याच्यामध्ये वाल्मिकांनाचा कुठलाही काही संबंध नाही, त्यांना याच्यामध्ये राजकारणाचा बळी करू नये आणि खंडणीचा खोटा गुन्हा हा पोलिसांनी रद्द करावा, याच्यासाठी आम्ही रास्ता रोको केलेला आहे। अजूनही काही आंदोलक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलूया। काय मागणी, कशासाठी हा रास्ता रोको करण्यात आला, काय सांगा? विषय असा आहे की जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आज वातावरण किंवा सामाजिक काम चालू आहे ते अतिशय दुर्दैवी आणि अतिशय खेदजनक आहे। गेल्या पृथ्वी तलावर मानवाचा जन्म झाल्यापासून सर्व जाती धर्माचे, सर्व जातीपातीचे लोक एकत्रित राहतात, परंतु काही लोक आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी याला जाती स्वरूप देत आहेत। आणि आमची एवढीच विनंती अशी आहे की काल जो प्रकार झाला मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या मृत्यूचा, त्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे। त्यामध्ये जे कोणी असतील ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत, कोणत्याही जातीचे असोत, कोणत्या धर्माचे असोत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आणि संतोष देशमुखच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्यामुळे संतोष देशमुख त्यांच्या कुटुंबातील एका माणसाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे। असं करता येतं, हे काही राजकारण करत नाही आम्ही, किंवा हे असं काहीतरी राजकारण करतात, आम्ही राजकारण करत नाही, असं करता येतं। त्यांच्या कुटुंबातील एकांना शासकीय नोकरी मिळाली पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की जो माणूस पूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्य करतात, चांगलं कार्य करतात, आडल नडल्यांची गरज भागवतात, अर्ध्या रातच्या लोकांना मदत करतात, कुठेही कोणता एखादा ड्रायव्हर असेल, कोणाचं दवाखान्याचं काम असेल, कोणाचं अडचणीचं काम असेल, कोणाचं काही काम असेल, तर वाल्मिकांना करणारा हा माणूस सर्वांना मदत करतो, सर्व जातीपातीच्या पलीकडे काम करणारा हा माणूस आहे। आणि म्हणून ह्या माणसाला कुठेतरी बदनाम करण्याकरता त्यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे आणि तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशा प्रकारची मागणी आमची सर्वांची आहे। आपल्यासोबत महिला सरपंच आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय मागणी, कशासाठी हा रास्ता रोको आंदोलन झालं, काय सांगा? आजचं हे आंदोलन मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा जो खून करण्यात आलाय, निर्गुणपणे हत्या करण्यात आली, त्यांच्या आरोपींना तर फाशीची शिक्षा देण्यातच यावी। पण जे समाजसेवक आहेत वाल्मिकांना कराड यांच्यावर जो खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, हा लवकरात लवकर मागे घेण्यात यावा। आणि अण्णांचं कार्य एवढं मोठं आहे की ते प्रत्येकाला एवढी मदत करतात, तर ते कोणाकडे खंडणी कशासाठी मागणार? आणि जो हा खोटा गुन्हा दाखल केलाय तो लवकरात लवकर मागे घेण्यात यावा एवढंच। आणि ज्यांनी संतोष देशमुखची हत्या केली त्यांच्या लवकरात लवकर एन्काउंटर करण्यात यावं अशी मी एक सरपंच म्हणून मागणी करते। एकंदरीत आपण पाहिलं की कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हा रास्ता रोको आहे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीसाठी शासनाने सामावून घ्यावं अशी मागणी करण्यात आली। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड।